ही परिस्थिती खरोखरच खूप गंभीर आहे। इथलं प्रशासन नेमकं काय करते? हरीश मोटघरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। हरीश, फरक का पडत नाही? आरोग्य खातं झोपलंय का अजून या सगळ्या संदर्भात? ज्ञानदा, आपण सकाळपासून ही बातमी दाखवतोय। यानंतर पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी या संदर्भात पाऊल उचलत संबंधित दवाखाना रुग्णालयाच्या हलगर्जीपणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहे। त्याचप्रमाणे आरोग्य उपसंचालक स्वतः हे उद्या ग्रामीण येऊन स्वतः याची चौकशी करण्याकरता येणार आहेत। मात्र बालकांच्या मृत्यूचा जो कारण नेमकं आपण या रुग्णालयामध्ये पाहिलं असता निदर्शनात आलेलं आहे की या ठिकाणी मागचे 79 वर्ष सुद्धा होऊन सुद्धा या रुग्णालयामध्ये बालकांकरिता अतिदक्षता युनिट नाही आहे। तसंच प्रसूतीकरिता आलेल्या महिलांकरिता या ठिकाणी ICU सारख्या अतिदक्षता कक्षाची या ठिकाणी सुविधा नाही आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बालमृत्यू आणि मातामृत्यू होतानाचं निदर्शनात येत आहे। त्यानंतर हरीश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तर एकंदरीतच इथली परिस्थिती खूपच गंभीर आणि भीषण बनली। अपुऱ्या सोयी सुविधा आणि त्याचा प्रशासनाला काहीही सोयीसुतक नाही।